नमस्कार, मैं स्नेहा राउत। बीएस क्राइम इंडिया न्यूज में आपका स्वागत है। भंडारा से शमशेर खान की खास खबर पर एक नजर। भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र में राष्ट्रवादी कांग्रेस से प्रफुल्ल पटेल लड़ेंगे या नहीं, 1-2 दिन में यह स्पष्ट हो जाएगा, ऐसा खुद प्रफुल्ल पटेल इन्होंने कहा। पिछले लोकसभा चुनाव की तरह इस बार भी राष्ट्रवादी कांग्रेस बाजी मारेगी, ऐसा प्रफुल्ल पटेल ने स्पष्ट कहा है। किती जागा निवडून येतील आपल्या राष्ट्रवादी आणि म्हणजे असं आहे, मी आता काही भविष्यवाणी करू इच्छित नाही, कारण मला ज्योतिष माहीत नाही, पण एवढं सांगू शकतो की भाजप सेनाची युती आणि आमची काँग्रेसची आघाडी नक्की आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त सीट आमची येणार, ही मी तुम्हाला आज खात्रीपूर्वक सांगू शकतो. हे होतं आणि आज आहे, त्यामध्ये मला तर अजून आज अधिक चांगला वातावरण आज नजर येऊन राहिलं आहे. पण मुख्यमंत्र्यांनी तर शरद पवारांना जे बोललेलं आहे की त्यांनी सगळी हवा पाहून मागे घेतली आहे, माघार घेतली आहे. आता असं आहे, राजकारणामध्ये आता असे टोले मारणं, टोमणे असे काय तुम्ही असं बोलले ना असं उत्तर देणं हे त्याचं चालत राहते, त्याला काय कोणी सिरियसली घेत नाही. शरद पवार या राज्याच्या आणि देशाचा जाणता राजा आहे, त्यांच्याबद्दल लोकांना मान आहे आणि म्हणून असं हलका भाषेमध्ये शरद पवारांच्याबद्दल किमान मुख्यमंत्र्यांनी अशा म्हणजे टोला मारू नये अशी आमची त्यांना सूचना आहे. पक्षाचा निर्णय आता पुढच्या 2-3 दिवसामध्ये होणार आहे आणि तेव्हा नक्की होईल की भंडारा सीटच्या विषयी कोण उभं राहणार आहे. पण असं आम्हाला 2018च्या पोटनिवडणुकीत तुम्ही म्हटलं होतं की 2019ची निवडणूक तुम्हीच लढणार आणि तुम्ही सगळं असताना अजून का बरं थांबले जात आहे. असं आहे की मी उभा राहायला नेहमी तयार असतो, कारण हा भंडारा गोंदिया जिल्हा माझा स्वतःचा गृह जिल्हा आहे आणि ही सीट पारंपरिक मी मागील 30 वर्षापासून लढवता आलेलो आहोत आणि म्हणून उभा राहायला माझी काही हरकत नाही. फक्त मी वर्तमान राज्यसभाचा सदस्य आहे, अजून 3 वर्ष माझी मुदत शिल्लक आहे, म्हणून पक्षाची परवानगी मिळाली तर मी नक्की उभा राहणार. पक्षाचा खासदार कमी करून एक वाढवणं, त्याच्यापेक्षा पक्षाला दोन्ही मिळू शकेल त्याचाही विचार चालू आहे. अजून अंतिम निर्णय कुठलाही झालेला नाही.